नमस्कार मित्रांनो आता आपण भैरवनाथ केसरी शिंदेच्या घाटात आहे आणि इथं एक नंबर फायनलचे मानकरी आज झालेत मल्हार आणि शंभू. खरं म्हणजे आज सेमी फायनल आणि फायनलचा ठराव होता. पहिली फेरी पण अतिशय सुंदर, सेमी फायनल पण सुंदर झालती. आज आपल्याला सगळी त्यांची टीम भेटलेली आज. तर कशा प्रकारे नियोजन होतं ते विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय द्या आम्हाला. माझं नाव सागर शेटे, शेटे सभापती बैलगाडा संघटना. कसं काय होतं एक मल्हार आणि शंभूचं नियोजन ते सांगा पहिल्यांदा. शंभूचं आणि मल्हारचं नियोजन हे डावीला पळतो तो मल्हार आणि उजवीला पळतो तो शंभू. मल्हार हा शेटे सभापती बैलगाडा संघटना आणि जो उजवीला शंभू पळतो तो कैलासवासी तानाजी मामा शिवेकर बैलगाडा संघटना यांचा. कसं होती पहिली फेरी कशी झाली ते सांगा पहिल्यांदा, कारण अतिशय सुंदर पहिली फेरी होती. पहिल्या फेरीला 11-27 अशी बारी झाली आणि आज सकाळी आमची सेमीला 11:03 झाली आणि आता फायनलला 10:97 अशी बारी झाली. कसं होतं एक जे आपण बघतो शिंदे गावचं नियोजन एक नंबर असते दरवर्षी आणि बघितलं असं आज जवळपास भरपूर नामांकित बाऱ्या होत्या, त्यामध्ये आज एक नंबर फायनलचे मानकरी. त्या आनंदाबद्दल काय सांगसान आज? आनंद तर हा खूपच मोठा आनंद आहे. एवढ्या दिवसातून थारचं मानकरी झालो आहे आम्ही. त्याच्या आधी झालतो पण ते ट्रॅक्टर भेटले होते आम्हाला, 4 व्हीलर गाडी पहिल्यांदा भेटलेली. आणि जे आमचे मामा आहेत कैलासवासी तानाजी मामा शिवेकर यांचं एक स्वप्न होतं की आम्हाला मोठी गाडी मिळवा म्हणून. ते पण जुनाट गाडा मालक आहेत. त्यांचं ते आज नाही आहेत पण त्यांचं आज ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं शंभू या बैलांनी. काय सांगसान शंभू बैलाची खासियत काय सांगसान? आज आपल्या मल्हार बरोबर होता, त्याची खासियत काय? शंभूची खासियत म्हणलं तर शंभू हा पळायला एकदम शिस्तीचा बैल आहे. पण त्याला बैल भेटला तर तो प्रत्येक घाटात टॉपलाच होता. पण त्याला कधी मधल्या कालावधीमध्ये बैल भेटत नव्हता. कारण की मामा गेल्यानंतर हे आमचे मित्र आहेत गणेश यांच्या हातात ते नियोजन आलं आणि ते त्याची ओळख नसल्यामुळे त्याला बैलांचं नियोजन होत नव्हतं. मग त्याच्यानंतर आपण 2 बैल घातली पण आपल्या बैलांचं त्यांचं जुळलं नाही. त्याच्यानंतर मल्हारतून त्याची बारी जुळली, घोडेगावला पण बारी झाली आणि ते शिंद्याला पण बारी झाली. त्याच्यामुळं आता तो जुकाट चांगलं पळते. मल्हार कुठनं घेतला होता खरं आपण? मल्हार हा वडगाव कांदळीमधून घेतला होता आणि शंभू हा सणसवाडीमधून घेतलाय. आणि जे कांडा आहे ते एक डावीचा गोरा आहे तो आकाश मांडेकर आणि जो उजवीचा गोरा आहे तो पियुष चौधरी यांची अशी 4 बैल आहेत. मल्हारची खासियत काय? मल्हारची पण खासियत अशीच आहे. मल्हारला आतापर्यंत 3 ते 4 ट्रॅक्टर भेटल्यात. ज्या बैलाबरोबर तो जास्त पळतो त्याच्याबरोबर त्याचं जुकाट राहतं म्हणजे नाही का. जास्त जर त्या बैला संघ पळालतो तर फायनलला जास्त पळतो तो बैल त्याच्यासोबत. खरं सांगायचं म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये बंदीचा काळ होता. युवराज बैलाने खूप नाव केलं आपलं. हा, बंदीमध्ये पण युवराज मेजर पळायची, त्यांनी पण खूप मोठं नाव केलं. बंदीमधली सगळ्यात पहिली 2 व्हीलर ही युवराज मेजरला भेटली होती. अशीच वासरा असताना शिरापूरला पहिली 2 व्हीलर होती तिथं भेटली होती. त्यांनी पण खूप मोठं असं नाव केलंय. त्यांच्याच आशीर्वादाने आज ही बैल आमच्याकडे आहेत. आता किती आपल्या दावणीला खरी बरेच बैल? घरी सगळी 15 बैल आहेत आता आपल्याकडे. 15 बैल आहे? हो, 15 बैल आहेत. या बारीत सुद्धा आपली 3 बैल आहेत. दुसऱ्या बारीत पण एक बारी होती दुसरी वासरांची, ती पण झाली 1180 पण ती फायनलला आली नाही त्याच्यामुळे ती काय फायनलला झुकता नाही आली. आज कोण कोण होतं मित्र परिवार, कोण कोण होतं? हा, आमचा सगळा मित्र परिवार आहे. हे तानाजी मामाचे चिरंजीव आहेत. इकडे एक हे आमच्या आत्तीचा मुलगा आहे त्यांच्या नावावरती आणि भाऊंच्या नावावरती बारी होती. हे मेवणे आहेत आमचे. सगळा मित्र परिवार सगळी पाहुणे मंडळीचे घरातलीच आहेत सगळे. मनात काय शंका होती ज्यावेळेस फायनलला बारी आली? खूप नामांकित बाऱ्या होत्या, त्यावेळेस काय वाटत होतं? गडाळाकडे बघून काय वाटलं? कारण त्यावेळेस तुमचं काय एक मत होतं, म्हणजे काय असं वाटत होतं गडाळ काय लागत? घड्याळाची अशी अपेक्षा नव्हती कोणती की आपली एवढी होईल म्हणून. कारण की सकाळी बारी 11:03 झाली. असं वाटत होतं त्याच रेंजमध्ये बारी व्हावं. कारण सकाळी आमच्या जुकणीचा अवमेळ झाला थोडासा. बैल जुकणी व्यवस्थित झालती, फक्त एकदा सुटली होती बैल थोडीशी, त्याच्यामुळे ती थोडी बारी लांब गेली. पण आता फायनलला ते पोरांनी सगळ्या चुका भरून काढून व्यवस्थित जुकणी झाली. ते घड्याळ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आलं. आणि जे आदत वासर होती ना कांड्यावरती? हो, ती आता 6-6 महिन्याची वासरू आहे. 6-7-8 महिन्याची अशी वासरू आहे दोन्ही पण. कांड्याबद्दल काय सांगसान? कारण कांड्याची साथ आज एक नंबर भेटली नाही का बैलांना? कांड्याबद्दल कांड्याची साथ म्हणजे कांड वासरा असेल तर कांड्याची अडचण येत नाही शक्यतो. वासर स्पीड लावतात तळापासूनच, त्याच्यामुळं त्यांचं. आणि पहिली आम्ही एकदा झुपून पाहिली होती, त्यांची पण मन जुळली होती चांगली, त्याच्यामुळे कांड्याचं काही अडचण आली नाही. चालतंय मित्रांनो, आज एक नंबर फायनलचे मानकरी झाल्यातली आपण थोडी मुलाखत घेतलेली आहे.
आणि खूप मोठा आनंद होता आज मल्हार आणि शंभू खरंच एक घड्याळ आज बघायला भेटलं आणि म्हणजे एक नवीन चारा नाही का घाटामध्ये आज बघायला भेटला भैरवनाथ केसरीला. तर पुढील वाटचालीसाठी यांना शुभेच्छा. धन्यवाद.